हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही? आहे हो बरेच असतात. श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा, शांती समृद्धीचा जाऊ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि चला आता मी बसमध्ये दिसलेली आहे तुम्हाला. तर मी गेली होती आता मुंबईला मध्ये 2-4 दिवस राहिलेली, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी फक्त म्हणजे गेली तेव्हाचाही काढलेला नाही आहे आणि तिकडून वापस आली तेव्हाचा पण नाही काढलेला आहे. तिथे पोहोचल्यानंतर दुपारी दुसऱ्या दिवशी जे मी फिरायला गेली, म्हणजे मुलीला वगैरे बरं नव्हतं, दवाखान्यात वगैरे नेलं आणि थोडं दवाखान्यात नेल्यानंतर मग आम्ही थोडं बाहेर निघालो इकडे तिकडे फिरायला. ती पण म्हणजे अशी थोडीफार जात नाही, मी गेली म्हणजेच माझ्यासोबत वगैरे फिरते, तर त्याच्यामुळे चला म्हटलं मग. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर आणि आता सिटीमध्ये म्हणजे अंदरमध्ये घुसत आहे जिथे कपडे वगैरे हे ते मिळतात. तर थोडीफार मी नाही म्हणता तिने तरी थोडं नेलं मला फिरायला. त्याच्यानंतर फेमस लस्सी होती, तिथे लस्सी प्यायला वगैरे नेलं. आणि बघू शकता एवढीशीच रूम होती लंबी अशी, पण एवढी गर्दी होती तिथे, बापरे काय सांगा, खूप गर्दी होती लस्सी प्यायला. आणि होती छान ते, पण मला कसं इकडे तिकडे फिरलं ना तर ते ऊन आणि गरमी याच्यामुळे मळमळ वाटत होतं थोडं, तरी मी तिने जबरदस्तीने घेऊन दिलेली लस्सी. तर मग आता मुलीचं म्हणजे इच्छा होती मुलीची, त्याच्यामुळे मग पिली. अर्धी मी पिली आणि अर्धी कमीच ती पिली. तर चला थोडीफार सांडूनही गेली होती माझ्या अंगावर घाई, कारण एवढीशीच गल्ली असल्यासारखी ते, आणि तिथे गर्दी, तर असं म्हणजे हात वगैरे कोणाचा असा लागतातच थोडाफार, तर त्याच्यामुळे सांडलेली. आणि चला मस्त लस्सी एन्जॉय केली आणि मस्त आम्ही निघालो बाहेर फिरायला. कपडे म्हणजे मला ती गेलं म्हणजे हरदम काही ना काही घेऊनच देते, बाकी काही नाही. आणि आता मुंबई म्हणजे काही एवढं वाटत नाही मला, कारण नेहमीच जाते त्याच्यामुळे. तर आणि निघालो आम्ही आता बाहेर लस्सी वगैरे छान एन्जॉय करून. तर वातावरण छान होतं, पाऊस वगैरे काही होता नाही, ऊनच होती. ऊन असली की खूप घाबरल्यासारखं वाटते, पाऊस असलं म्हणजे तरी थोडा थंडावा वगैरे राहते. तर बघू शकता कचऱ्यासारखे कपडे पडलेले, आणि कपडे खूप स्वस्त राहतात मुंबईत, खूपच स्वस्त राहतात. जास्त करून मुलींचे कपडे खूप स्वस्त राहतात. तर त्याच्यामुळे मग मम्मी म्हणे टॉप वगैरे पाहिजे असेल तर घे. तर चला म्हटलं मग आता चान्स आलेलाच आहे तर घेऊन घ्या. तर जास्त काही नाही, 1-2 टॉप आणले मी, बाकी काही नाही, दुसरं काही घेतलं नाही एवढं खास. तर छान होते, स्वस्त याच्यात मस्त असल्यासारखे. आणि खरंच आहे ना, आपल्या इकडे खूप महाग मिळतात, पण साहजिक आहे आपल्याकडे टॅक्स वगैरे लागतात, त्याच्यामुळे थोडेफार महाग देणारच आहे. आणि एक छत्री पाहिजे होती, छत्री घेतली. हे फळांचं आणि पूर्ण मार्केट होतं, ते फळ वगैरे हे ते सर्वच काही होतं तिथे. आणि नंतर मग आम्ही उडान पूल वरून गेलेला, उडान पुलाखाली हे गार्डन बनवलेलं होतं, तिथे म्हणजे मुलांसाठी खेळणे वगैरे हे ते, आणि घसरपट्टी, पाळणे, झुले हे ते सगळं लावलेलं होतं तिथे उडान पुलाखाली. म्हणजे त्यांनी ते पण जागा खाली जाऊ दिली नाही, आणि लोक ते तिथे म्हणजे आराम करायसाठी वगैरे असे बसायसाठी फ्री व्हायसाठी छान येतात मस्त. तर चला झुल्यावर बसलेली, मला खूप भीती वाटत होती वरून, म्हणजे सगळं साकळ्या वगैरे ते मजबूत होता, पण वरून म्हटलं काय सांगावं, पहिलेच कंबर मोडलेली आणि अजून झुलली, तर त्याच्यावर म्हटलं अजून कंबर मोडून जाईल हा विचार तर होताच. पण थोडीफार बसली, आणि बसल्याबरोबर तिकडून आले पोलीसवाले आले. तर ते मला असं वाटलं की मी बसली म्हणूनच येत आहे, पण ते तसं काही नाही, त्यांची ड्युटी होती त्याच्यामुळे आलेले. आणि माझी मुलगी म्हणते मी झुलतो, तर ती पण झुलली आणि छान. आणि चला थोडं हसी मजा खेळणे हे ते थोडं केलं, कारण तिलाही थोडं बरं वाटते त्याच्यामुळे. आणि छानपैकी मस्त रील्स वगैरे बनवले आम्ही तिथे, मी तर टाकलेलेच आहे शॉर्ट व्हिडिओ. रील्स वगैरे जे गाण्यावर बनवले ते मी टाकले तिथे व्हिडिओमध्ये, तुम्ही बघितलेच असाल, पहिलेच टाकलेले. आणि हा व्हिडिओ थोडा म्हणजे वेळच लागला टाकायला. त्याच्यानंतर आम्ही स्वामीनारायण मंदिरामध्ये गेलो. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वामीनारायण मंदिर दाखवलं होतं, पण आम्ही तेव्हा पाऊस असल्यामुळे गेलेलं नव्हतं. आणि गेल्यानंतर एवढं प्रसन्न वाटलं तिथे, बापरे, पूर्ण म्हणजे गुजराती मारवाडी हेच लोक जास्त होते, रईस लोक, खूप श्रीमंत लोकांचं मंदिर आहे बहुतेक ते. आणि इतकं छान होतं. आता तिथे व्हिडिओ वगैरे अलाउड नव्हते,
पण तरी माझ्या मुलीने थोडेफार दुरून काढले. पोस्ट तुम्हाला दिसत पण नसेल मंदिराचे. आणि इथे हे जे दाखवलं आहे इथे तर एवढं शांत आहे, पूर्ण थंड एसीचा म्हणजे थंडावा आणि बापरे खूपच छान मंदिर आहे ते. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.